खामगाव शहरात सुरू असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम क्षेत्र महाराष्ट्र कोकण देवगिरी प्रांत विदर्भ प्रांताचा द्वितीय संघ शिक्षा वर्ग सुरू असून या वर्गाच्या शिक्षणार्थींकडून मंगळवारी सायंकाळी शहरातील प्रमुख मार्गावरून पथसंचलन करण्यात आले। हे शिबिर 25 वर्षांनंतर खामगावात आयोजित करण्यात आले। या शिबिराला अनेक आरएसएसच्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिल्या। या शिबिरात आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी सुद्धा भेट दिली। यावेळी अनेक मान्यवरांनी त्यांची भेट घेतली होती। खामगाव शहरातील सरस्वती विद्या मंदिर येथून सुरुवात करण्यात आलेले हे पथसंचलन तिरंगा चौक, कॉटन मार्केट, टिळक पुतळा, अर्जुन जलमंदिर, महावीर चौक, खिलोशिया समोरून अग्रसेन चौक, शहर पोलीस स्टेशन, गुरुद्वारा, सिंगसभा बसस्थानकासमोरून परत सरस्वती विद्या मंदिर येथे पोहोचून पथसंचलनाचा समापन करण्यात आला। यावेळी शहरातील आरएसएस समर्थक बंधू, माता भगिनी यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभे राहून या पथसंचलनाचे स्वागत केले। यावेळी खामगावकरांनी आरएसएसचे देशप्रेम सोबत शिस्तही अनुभवली। महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, बुलढाणा।